असिरगड एक असा किल्ला जो आपल्या गर्भात विलक्षण रहस्य दडवून आहे. या किल्ल्यावर जातानाच तुम्हाला जाणीव व्हायला लागते की तुम्ही काहीतरी भव्य, दिव्य आणि गूढ बघायला जाताय. या किल्ल्याचा इतिहास आणि इथल्या वास्तू ही गूढता, ही अद्भुत रम्यता आपल्यामध्ये साठवून ठेवून आहे. इतिहासातल्या अनेक पाऊलखुणा या किल्ल्यावरती तुम्हाला बघायला मिळतात. हा किल्ला मध्य प्रदेशातल्या बुराणपूरजवळ असला तरी महाराष्ट्राशी अनेक अर्थाने संबंध ठेवून आहे. इतिहासातल्या अनेक गोष्टी ज्या महाराष्ट्राशी निगडीत आहेत त्या बुराणपूरशी सुद्धा निगडीत आहेत. चला जाणून घेऊया या किल्ल्यातल्या अद्भुत आणि गूढ गोष्टी. असिरगडचं अजून एक नाव आहे ते म्हणजे अश्वत्थगिरी. हे नावच त्याला महाभारत काळाशी जोडतं. इथं अश्वत्थामा नियमित येतो आणि इथल्या शिवलिंगाची पूजा करून जातो अशी श्रद्धा देखील इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे. जो कोणी अश्वत्थाम्याला पाहतो तो आंधळा होतो असंही म्हणतात. अनेक जण आपल्या पूर्वजांनी अश्वत्थाम्याला इथं पाहिल्याचा दावा करतात. एखाद्या घोड्यावर स्वार होऊन ताडमाड उंचीचा अश्वत्थामा घोडेस्वारी करत करत शिवलिंगापर्यंत पोहोचतो आणि भल्या पहाटेस शिवलिंगावर पुष्प अर्पण करून निघून जातो. अश्वत्थाम्याची ही कथा या किल्ल्याचं गूढ अधिकच वाढवते. आताशा कुणी अश्वत्थाम्याला पाहिल्याचं इथं दिसत नाही, पण त्याची अनुभूती घेतल्याचं सांगणारे मात्र अनेक जण आहेत. आधी महाभारताच्या काळापासून या मंदिराचं अस्तित्व असावं अशी वदंत आहे. खरं खोटं आतला महादेव जाणो आणि त्यावर विश्वास ठेवणारी मंडळी. पण इथे मात्र अश्वत्थामा येतो अशी धारणा सगळ्यांच्या मनात आहे. इथे कुणीच त्याला बघितलं नाही, कुणी बघणारं असणार नाही. पण या गूढ या किल्ल्याच्या गर्भात असलेल्या एका टोकाला असलेल्या मंदिरात अश्वत्थामा नियमितपणे येत असतो आणि तो भल्या पहाटे इथल्या शिवमंदिराची पूजा करून जातो अशी ही आख्यायिका आहे. खरंच अश्वत्थामा येत असेल का? आणि आला तर कोणत्या मार्गाने? त्याचं वाहन कोणतं असेल? ही सगळी प्रश्न आपल्या मनात जशी आहेत तशी माझ्याही मनात आहे. महाभारत काळ सोडला तर या किल्ल्याचा पहिला शासक जो रेकॉर्डवर सापडतो तो म्हणजे अलाउद्दीन खिलजी. खिलजीने इथल्या लोकांना आपल्या सैन्यदलात जागा देऊन ताबा घेतला खरा, पण पुन्हा मात्र खिलजीचं याकडं दुर्लक्षच झालं. खिलजीच्या दुर्लक्षामुळं हा ताबा मिळवला असा अहिर राजानं. तो दीर्घकाळ या किल्ल्यावर शासन करू लागला. फारुकी वंशाची नजर या किल्ल्यावरती पडली आणि दख्खनमध्ये आपलं राज्य जमवायचं असेल तर असिरगड ताब्यात हवाच ही भावना बळावली. आणि याच भावनेतून खिलजींच्या किल्ल्याला परत एकदा मुस्लिमांच्याकडं घेण्यासाठी म्हणून फारुकी वंशाचा राजा सरसावला त्यांनी आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. फारुकीने हा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचं ठरवलं, पण लढाई न करता, रक्तपात न करता मैत्रीचा निरोप पाठवला. आणि हाच मैत्रीचा निरोप असा अहिरसाठी घातक ठरला. किल्ल्याच्या दरवाजातच असा अहिर राजाचा मृत्यू झाला आणि किल्ला फारुकीच्या ताब्यात गेला. या प्रचंड हत्याकांडाचा धसका मात्र फारुकीने घेतला आणि रात्री अचानक तो दचकून उठू लागला. असं म्हणतात की फारुकी वंशाच्या ज्या ज्या राजांनी या किल्ल्यावर राज्य केलं तो प्रत्येक जण या धसक्यातच वावरत होता. त्याला ती भीती वाटत होती, या हत्याकांडाची लाजही वाटत होती. जब आशाहीर को मार डालता है तो वो साइकिक हो जाता है. वो जब सोता है तो उसको चीखें सुनाई देती है. वो यहाँ से भागने का प्रयास करता है, ताप्ती नदी किनारे पहुँचता है तो उसको नदी में से जो है तो बहुत सारे लोग निकलते हुए दिखते हैं जो उसको पकड़कर डुबो देंगे. ऐसे उसको आभास होने लगे थे. वो पागलों जैसा हो गया था. उसने फिर अपने जो धर्मगुरु थे उनसे संपर्क साधा. उन्होंने भी कहा कि तुम्हारा तो इलाज करना पड़ेगा, तुमने तो बहुत बुरा कार्य किया.
तुमको नदी के पार आना पड़ेगा मुझसे मिलना है तो। अपने शिष्य को भेजा था, वो स्वयं भी नहीं आए थे, जैनुद्दीन को भेजा था। अगदी गुरुकडे जाऊन सुद्धा यावर काही उपाय करता आला नाही. फारुकी आपल्या गुरुकडं या कृत्याची क्षमा मागायला गेला होता. फारुकीने हा किल्ला घेतला खरा, पण दीर्घकाळानंतर मुघलांनी या किल्ल्याला वेढा घातला. फारुकीने सगळीच लोक किल्ल्यावर बोलवली. लोक वाढली, साधनांची कमतरता झाली आणि किल्ल्यावर रोगराई पसरू लागली. उंदरं मरून पडावी तशी किल्ल्यावरती माणसं मरून पडू लागली. पाणी दूषित झालं, अन्नधान्याचा साठा संपला. असिरगडवर फक्त प्रेतांचा खच दिसू लागला. हा असिरगड शेवटी फारुकीने मुघलांच्या ताब्यात देऊन टाकला. मुघलांनी देखील याकडं फार काळ लक्ष दिलं नाही आणि परत तो गेला निजामाच्या ताब्यामध्ये. मोहम्मद शाह के शासनकाल में इसको निज़ाम ने खरीदा 2 करोड़ रुपये में। फिर उसके बाद निज़ाम से इसको मराठा ने जीत लिया। मराठा से जीत लिया का मतलब क्या है? क्या निजाम और मराठाओं के बीच में बड़ी लड़ाई हुई थी या ऐसे ही? नहीं। जीत 2 तरीके की होती है, एक तो लड़कर जीतना और एक वो डिप्लोमेसी में जीतना। तो निज़ाम को मराठों ने खुली वार्निंग दे दी थी कि 2 रास्ते हैं हमारे पास अटैक के लिए, हैदराबाद आए या उधर जाए। तो छोड़ दिया, निज़ाम ने कहा अपनी बचाने के लिए इसको छोड़ दिया. हाँ. निजामाच्या ताब्यातून हा किल्ला मराठ्यांच्याकडे गेला आणि मराठ्यांनी तो ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं देऊन टाकला. आता पुन्हा एकदा इथे मृत्यूचं तांडव सुरू झालं. इथल्या एका वास्तूला जेलमध्ये परावर्तित करण्यात आलं आणि 1857च्या उठावात ज्या ज्या क्रांतिकारकांनी सहभाग घेतला त्या त्या क्रांतिकारकाला इथं बंदिस्त केलं गेलं. इथे अनेकांना फाशी दिल्या गेली, काही जण तर काळ कोठडीत मरून गेले. अनेकांच्या मृत्यूला, अनेक क्रांतिकारकांच्या मृत्यूला बघणारा हा असिरगड म्हणूनच गूढ ठरतो, म्हणूनच वंदनीय देखील ठरतो. विजयवाड़ा रियासत के 4 शहजादों के, राजकुमारों के, जिनमें से 3 की जो मृत्यु है ये इन्हीं कोटेजेस के अंदर हो गई है. उनको यहाँ पर छुपा कर रखा था, कैद करके रखा था. और एक जो है, जब ब्रिटिश शासन, ईस्ट इंडिया कंपनी का शासन समाप्त हुआ और ब्रिटिश शासन लागू हुआ, तब एक व्यक्ति जीवित यहाँ से गया था. तो ये उन आज़ादी के मतवालों की, स्वतंत्रता सेनानियों की बहुत बड़ी यादगार है. असिरगडच्या अद्भुत गोष्टीमध्ये आणखी एक गोष्ट भयंकर आहे आणि गूढ आहे, ती म्हणजे इथली टाकसाळ. आपण आता त्या जागेवर उभे आहोत जी जागा या सगळ्या किल्ल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता जरी ओसाड आणि उघडं दिसत असलं ना, तरी पूर्वी हे सगळं बंदिस्त होतं. हे बंदिस्त असणं आणि त्यात काय येत होतं याची कल्पना तुम्हाला दिली तर तुम्ही जरा आश्चर्यचकित व्हाल. या जागेवरती पहिल्यांदा आत यायचं ते सोनं, चांदी किंवा धातू आणि काही माणसं, आणि बाहेर काय जात असेल तर हतियार, दागिने, जडजवाहिरे आणि माणसांची प्रेते. पर किले के चारों तरफ सोल्जर्स होते थे. लेकिन ये जो जगह थी, ये जगह कलाकारों की जगह थी. और वो कलाकार जो है, कलाकार स्वाभाविक रूप से स्वतंत्रता चाहता है, वो स्वतंत्र जीवन जीना चाहता है. लेकिन यहाँ जो कलाकारों की दशा थी वो बहुत बुरी थी. वो गुलाम बनकर यहाँ पर जी रहे थे, उनको कैद करके रखा गया था. उनको ये अश्योर तो किया जाता था कि तुमने अगर ये जेवर बनाया तो ये जेवर को लेकर हम तुम्हें घर भेजने वाले हैं, तुम इसको ऐसा प्यारा डिज़ाइन दो, मटेरियल हम तुमको फ्री में दे रहे हैं, तुम्हारी सेवाओं के बदले में दे रहे हैं. ये जेवर तुम अपनी प्रेमिका के लिए बना रहे हो, ये जेवर जो है तो तुम अपनी वाइफ के लिए बना रहे हो, ये काड़े जो है तो तुम अपने बच्चों के लिए बना रहे हो. लेकिन वो चीज़ें उनके बच्चों तक, उनकी बीवियों के तक कभी नहीं पहुंचती थी. यहाँ से अगर कोई चीज़ जाती थी तो केवल उनकी लाश. खरं तर भव्यता आणि राजांची सगळी ताकद ज्या राजमुद्रेवर अवलंबून असते, ती राजमुद्रा ज्या नाण्यावर पडली की त्या राजाची ताकद दिसून येते. आजही डॉलरची ताकद जगात चांगली आहे, पण या सगळ्या ताकदीच्या मागं एक भयावह इतिहास आहे, एक दुर्दैवी इतिहास आहे, आणि हाच इतिहास ही जागा सांगते. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.